शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना अत्यंत महत्त्वाची आहे आणि हा 8वा हप्त्याच्या प्रतिसादातल्या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओला लाईक करून या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे। शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8व्या हप्त्याच्या प्रतीक्षा आहे। मात्र हा हप्ता येण्यासाठी नियमामध्ये बदल झालेला आहे। आता पहा तुम्ही शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा आहे। हा हप्ता आला, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आला। अनेक जण म्हणत आहेत की 8वा हप्ता कोणाकोणाला मिळणार, कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार, नेमकी पात्रता काय आहे आणि पीएम किसान योजनेचे काही शेतकरी बांधवांना हप्ते बंद झाले तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार का नाही, या संदर्भात संपूर्ण माहिती याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। पण मित्रांनो, या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नाही, त्यामुळे सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। महाराष्ट्रातील लाखो शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत। मात्र हप्ता येण्याआधीच नियमामध्ये बदल आणि तपासणीमुळे लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे। कृषी विभागाच्या नियमानुसार माहितीनुसार निकषाची कठोर अंमलबजावणी केल्याने अपात्र लाभार्थी वगळले जात आहेत। आपण एकीकडे पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिल्यानंतर 21वा हप्ता सुमारे 92 लाख शेतकरी बांधवांना भेटला। पण आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये आपण जर पाहिलं तर पीएम किसान योजनेचा हप्ता तुम्हाला मिळणं महत्त्वाचा असतो। पीएमचा भेटला तर नमोचा येत असतो। तर अशा पद्धतीने तुम्हाला जर पीएम किसान योजनेचा हप्ता आला असेल तर नक्कीच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता येईल अशी शक्यता आहे। त्यामध्ये थोडे बदल केलेले आहेत आणि कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना माहिती आहे की कृषी विभागाच्या माध्यमातून ही योजना राबवली जाते। महाराष्ट्र सरकारची, राज्य सरकारची महत्त्वाची अशी योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये तुमच्या खात्यावरती येण्यासाठी तुम्हाला फक्त पीएम किसान योजनेचे तुम्ही लाभार्थी असणं फार महत्त्वाचं आहे। याची EKYC वगैरे करण्याची गरज नाही। तर अशी महत्त्वाची अशी माहिती होती। आताच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।